परळी शहरातील बसस्थानक म्हणून ओळख जाणारे आपण पाहू शकतात की आपल्याला संपूर्ण बसस्थानक हे चिखलमय झालेलं आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की आपण बघू परळी बसस्थानक असेल, डिपो असेल, या ठिकाणी पाहू शकतात की थोडासाही संतत पाऊस पडला की या ठिकाणी मोठे खड्डे पडले, त्या ठिकाणी पाणी साचलं जातं आणि संपूर्ण आपण पाहू शकतो की या ठिकाणी आता चिखलमय बसस्थानक झाले, त्यामुळे त्या प्रवाशांना मोठा त्रास देखील सहन करावा लागत आहे। गेल्या अनेक वर्षापासून पाहू शकतात की बसस्थानक 2 वर्ष त्या ठिकाणी शुभारंभ देखील भूमिपूजन करण्यात आलं होतं, पालकमंत्री असतील तसं पंकजा मुंडे यांच्यात करण्यात आलं होतं, मात्र अजूनही कुठलंही काम झालेलं नाही आहे। आता आपण पाहू शकतो की श्रावणचा महिना चालू झालेला आहे आणि या श्रावणच्या महिन्यामध्ये राज्याने अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने परळीमध्ये ये जा करत असतात, त्यामुळे पाहू शकतो या ठिकाणी आता याच प्रवाशांना मोठा याचा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या अनेक दिवसापासून पाहू शकतो माध्यम अनेक बातम्या लावून बी कुठलीही या ठिकाणी दखल घेत जात नाहीये, त्यामुळे त्या प्रवाशांना मोठा इथं तकलीफ सहन करावी लागत आहे। आपण शकतो या ठिकाणी तळ्याचं स्वरूप आलेलं आहे बसस्थानकामध्ये, या एवढी दुर्गंधी झालेली आहे त्यामुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन याचं चालावं लागत आहे। त्यामध्ये आपण शकतो की तात्पुरती का होईना डागडुगी करावी अशी आता मागणी प्रवेश करत आहेत। खरं तर आम्ही अनेक वेळा या ठिकाणी बातम्या लावून कुठल्या प्रकारे संपूर्ण हा चिखलमय आपण शकतो या ठिकाणी संपूर्ण चिखलमय झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण शकतात की आता श्रावणाचा महिना असल्यामुळे मोठ्या संख्येत भाविक येत असतात, त्यामुळे त्या बसस्थानकाची तात्पुरती डागडुगी तरी करावी अशी आता मागणी प्रवासी करत आहेत। त्यामुळे विकास मागवस मी संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।